नमस्कार तुम्हा सर्वांना। तर आज मी आळूची वडी बनवत आहे। आता माझ्या सगळ्या पानांचे देठ काढून झालेले आहे। आता मी सगळे पानं लाटून घेणार आहे। आता मी सगळ्या पानांच्या शिरा अशा प्रकारे सगळं काढून घेतलेले आहे। तर मी यांना सगळ्या पानांना लाटून घेणार आहे। अशा प्रकारे सगळे पानं चांगले लाटून घ्यायचे। शिरा काढल्यामुळे घशामध्ये असे खवखव येत नाही। चांगल्या प्रकारे सगळे पानं लाटून घेते। आता माझे सर्व पानं लाटून झालेले आहे। मी आता स्वच्छ चांगले धुवून घेते। अशा प्रकारे सगळे पाणी चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे। तर अशा प्रकारे माझे सगळे पानं धुवून झालेले आहे। आता आपण मसाला रेडी करून घेऊया। तर आता सगळ्यात आधी मी मिरची, लसूण, जिरे वाटून घेणार आहे। तर आळूची वडी बनवण्यासाठी मी साहित्य काढून घेतलेलं आहे। चण्याचं पीठ, हिरवी मिरची, लसूण, जिरेचं वाटण करून घेतलेलं आहे, हिंग, लाल तिखट, चवीनुसार मीठ, हळद आणि 1 चमचाभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आता आपण सगळं हे मिक्स करून घेऊया चण्याच्या पिठात। सगळ्यात आधी आपण तांदळाचं पीठ टाकणार आहोत। तांदळाचं पीठ टाकल्यावरती वड्या कशा कुरकुरीत होतात। हळद, हिंग, लाल तिखट, आणि वाटण केलेला मसाला, चवीनुसार मीठ टाकून घेऊया। तर याला आता आपण मिक्स करणार आहोत। तर याला आता आपण मिक्स करून घेणार आहोत। याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया। याला छानपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपलं छानपैकी सगळं मिक्स झालेलं आहे। आपण आता पानं लावून घेऊया। आता आपण पानं लावून घेऊया। आता आपलं हे एक पान लावून झालेलं आहे। याच्यावरती आपण दुसरं पान लावून घेऊया अशा प्रकारे। आपण दुसरं पान पण असंच लावून घेऊया। आता हे पानं लावून झाले आपले। आता याची वडी करून घेऊया आपण। त्याला अशा प्रकारे आपण फोल्ड करून याची वडी बनवून घेऊया। याला आता आपण चाळणीवरती वाफून घेणार आहोत। तर आता अशा प्रकारे मी सगळे आळूचे पानं लावून घेणार आहे आणि अशीच वडी बनवून घेणार आहे। आता माझ्या सर्व वड्या लावून झालेल्या आहे। मी अशा प्रकारे इथं शिजवायला ठेवलेलं आहे। याला आता आपण 20 ते 25 मिनिटं चांगलं शिजून घेऊया। आता याला चांगला 20-25 मिनिटं शिजून घेऊया। आता 25 मिनिटं झालेले आहे। बघूया आपल्या वड्या झाल्यात का। आता आपल्या वड्या चांगल्या प्रकारे शिजलेल्या आहे। याला चिपकला नाही म्हणजे शिजल्या आहेत। तर आपण याची आता गॅस बंद करून टाकूया आणि याला थंड करून याच्या वड्या पाडून घेऊया। आळू वडी छानपैकी थंड झालेली आहे। याला आता मी कट करून घेते। तर आता मी आळू वडी कट करून घेते आणि एका साईडला तवा ठेवलेला आहे मी आळू वडी तळण्यासाठी। त्याला मी आता कट करून घेते। तर आता अशा प्रकारे मी अशा वड्या पाडून घेणार आहे। आपली वडी किती छान प्रकारे पडते। तर अशा प्रकारे आता सगळ्या वड्या मी कापून घेणार आहे आणि तव्यामध्ये तळून घेणार आहे। तर इथं माझं तेल गरम झालेलं आहे। याच्यामध्ये मी आता वडी तळून घेते।
तर अशा प्रकारे मी सगळ्या वड्या तळून घेणार आहे. तर अशा प्रकारे माझी कुरकुरीत आळूवडे रेडी आहे. तर काय आज माझ्या मम्मीने आळूवडी बनवली आहे. तर नक्कीच ट्राय करा, खूप मस्त झाली. मी मला ट्राय करून दाखवते. बघा हा सॉस. गाईज खूप छान झालेली आहे. तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये पटापट सांगा. भेटू तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय बाय.